गोडाचा पदार्थ कधी खावासा वाटला तर अशा पद्धतीची मस्त अशी लापसी बनवून एकदा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. प्रसादासाठी किंवा नाश्त्यासाठी अशा पद्धतीची लापसी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. बघा कढईमध्ये 2 चम्मच मी मोठे तूप घालून घेतलेले आहे. त्यानंतर बघा ड्रायफ्रूट घेतलेले काजू, बदाम आणि किशमिश आणि थोडंसं खोबरं सुद्धा घेतलेलं आहे. आता जे ड्रायफ्रूट आहे ते तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. आता आपल्याला हे तुपावरती जे ड्रायफ्रूट आपण घातलेले आहेत ते आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे. बघा आता मंद आचेवरती आपल्याला थोडेसे हे ड्रायफ्रूट छान परतून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट छान परतल्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये हे काढून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा आता आपल्याला लापशीचा शिरा बनवायचा आहे. तर 1 वाटी बघा मी लापशी घेतलेली आहे. याला गव्हाची भरडसुद्धा म्हणतात किंवा हिंदीमध्ये याला दलियासुद्धा म्हणतात. मार्केटमध्ये आता इझिली हा तुम्हाला मिळू शकतो. बघा तर अशा पद्धतीने 1 वाटी मी जो दलिया घेतलेला आहे, तो मंद आचेवरती आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे. बघा याचा मस्त असा रंग बदलेपर्यंत आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत मस्त मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता आपण याचा छान असा रंग बदललेला आहे. 1 वाटी दलिया घेतलेला आहे, तर यासाठी मी 4 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी छान आपल्याला खडखडून उकळवतं पाणी घ्यायचं आहे. जेवढं पाणी उकळत असेल ना, तेवढा तो म्हणजे लापसीचा शिरा आहे ना, छान असा मऊसूत असा आपला बनवून तयार होतो. बघा अशा पद्धतीने थोडं-थोडं करून आपल्याला यावरती पाणी घालून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे 5 ते 7 मिनिटं छान असं शिजायला ठेवायचं आहे. बघा अशा पद्धतीने आता आपण झाकून ठेवूया आणि 5 ते 7 मिनिटं याला अशा पद्धतीने आपण झाकून ठेवूया आणि मध्ये-मध्ये याला फिरवत राहायचं. बघा आता थोडंसं मस्त असं छान असा रसरशीत आपला जी लापशी आहे ती बनवून झालेली आहे. तर त्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूटचे आपण परतून घेतलेले आहे ते आपण घालून घेऊया. बघा अशा पद्धतीने जे ड्रायफ्रूट आहे ते घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा जेवढी मी लापशी घेतली होती तेवढाच यामध्ये गूळ आता आपण यामध्ये घालून घेऊया. बघा आता गूळ आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. यामध्ये बघा आता हा गूळ जो आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून याला परत त्याची 5 ते 6 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. त्यामुळे जी लापसीमध्ये आपण गूळ घातले ना, तो छान व्यवस्थित मिक्स होईल. बघा आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला. 5 ते 7 मिनिटांनी पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली रसरशीत अशी आपली लापसी बनवून तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीची लापसी एकदा नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. पाहू शकता तुम्ही मस्त अशी रसरशीत आपली जी लापसी आहे ती बनवून तयार झालेली आहे. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. बघा मस्त अशी आपली लापशी बनवून तयार झालेली आहे. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.